हॅलो फ्रेंड्स, डिफरंटिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 मधल्या आपण 2 क्वेश्चन बघितलेले आहे. आता क्वेश्चन तिसऱ्याला सुरुवात केली आहे. क्वेश्चन तिसऱ्यामधला चौथा प्रॉब्लेम आहे. एक्स क्यूब मायनस 5 पॉवर 5 एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट पॉवर 3. आता आपण ही सॉल्व करणार आहोत. याच्यासाठी आपण क्वेश्चन रूलचा यूज करणार आहोत, कारण इथं डिवायडेशन आहे म्हणून. डी divided by dx u divided by v is equal to v constant derivative u चा minus u constant derivative v चा divided by v square. हा आपला क्वेश्चन रूल आहे. यानुसार आपण हे सॉल्व करणार आहोत. आता इथं v म्हणजे हे आहे आणि u म्हणजे हे आहे. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार हे लिहून घेऊयात. v हे लिहून घेऊयात पहिल्यांदी. एक्स क्यूब प्लस 3 क्यूब. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला u चा. u हा आहे एक्स क्यूब मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट मायनस आहे तसंच. आता u कॉन्स्टंट एक्स क्यूब मायनस 5 डेरिव्हेटिव्ह आता v चा. v आहे एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3 डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. व्ही आपला हा आहे म्हणून एक्स क्यूब प्लस 3 क्यूब ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण ही सॉल्व करून घेऊया. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचे. एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3 d divided by dx x cube minus 5. आता यातले प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. d divided by dx x cube मायनस आहे तसंच. आता डेरिव्हेटिव्ह 5 चा. आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. मायनस एक्स क्यूब मायनस 5 पॉवर 5 हे बाकीचं आहे तसंच. d divided by dx x cube plus 3 ब्रॅकेट 3 डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर आहे तसाच. आपला व्ही स्क्वेअर काय आहे एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3 चा स्क्वेअर. आता याची फोड करून घेऊयात. आता याची फोड झालेली आहे. याची फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचे. एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3 d divided by dx x cube minus 5 power 5 d divided by dx x cube. आता हे कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 0 मायनस हे आहे तसंच. एक्स क्यूब मायनस 5 तर ब्रॅकेट. आता याची फोड करून घ्यायची. d divided by dx हे आहे तसंच. एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3. आता यातल्या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इथं लिहूया d डिवायडेड बाय dx एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह प्लस d डिवायडेड बाय dx 3चा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय हे आहे तसंच एक्स क्यूब प्लस 3. आता हे मल्टिप्लाय होईल 3 × 2. आता हे सॉल्व करून घेऊयात. एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3 d डिवायडेड बाय dx एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 d डिवायडेड बाय dx एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 d डिवायडेड बाय dx एक्स क्यूब प्लस 3 पॉवर 3 हे आहे तसंच d डिवायडेड बाय dx एक्स क्यूब. आता हे कॉन्स्टंट आहे म्हणून याचं 0 येईल ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय हे आहे तसंच एक्स क्यूब प्लस 3 × 2 इज इक्वल टू 6. आता आपण हे आणि हे सॉल्व करून घेऊयात. या दोन्हीसाठी फॉर्म्युला आहे
डी डिवायडेड बाय डी एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. आता हे लिहून घेऊयात. एक्स क्यूब प्लस 3 ब्रॅकेटचा पॉवर 3. आता इथं यांची व्हॅल्यू 5 आहे, 5 हे ब्रॅकेट आहे तसंच एक्स क्यूब मायनस 5. आता 5 मायनस 1 म्हणजे इथे येईल 4. हे आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट मायनस हे आहे तसंच एक्स क्यूब मायनस 5. आता याचा डेरिव्हेटिव्ह याच्यानुसारच घ्यायचा आहे. आता इथं यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणून इथं 3 ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस 3 मायनस 1 इथे येईल 2. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6. आता आपण याचा आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला आहे. मग आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. एक्स क्यूब प्लस 3 5 एक्स रेज टू 3 मायनस 5 रेज टू 4 ब्रॅकेट. आता याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. आता इथं यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणून इथं 3 एक्स आहे तसाच. आता 3 मायनस 1 2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस हे आहे तसंच एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 इंटू 3 एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर. आता याचा पण डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर येणार म्हणून इथं 3x स्क्वेअर लिहून घ्यायचा ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6. आता आपण हा 5 स्टार्टिंगला लिहूयात. 5 एक्स क्यूब प्लस 3 क्यूब हे आहे तसंच एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस इन द ब्रॅकेट हा 3 स्टार्टिंगला लिहूयात. 3 हे आहे तसंच एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 इंटू हे आहे तसंच एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6 ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण यातून कॉमन काढूयात. 3x स्क्वेअर आणि 3x स्क्वेअर हा कॉमन निघेल इथं, मग 3x स्क्वेअर एकदाच लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर एक्स क्यूब प्लस 3 क्यूब 3. त्याच्यानंतर इथं पण एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर यातून आणि यातून हे कॉमन निघन. मी इथं हे कॉमन काढूयात. एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर हे आणि हे आता यातून आपण कॉमन काढू. मग एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 यातून हे कॉमन आलं. आता ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिला हा 5. आता यातून 2 कॉमन गेलेत म्हणजे इथं एकच शिल्लक राहिला एक्स क्यूब प्लस 3. त्याच्यानंतर यातले 4चे 4 कॉमन गेले. इथं काहीच शिल्लक नाही, इथं पण काहीच शिल्लक नाही म्हणजे इथं ब्रॅकेट कंप्लीट. हा मायनस आहे तसाच. या ब्रॅकेटमध्ये शिल्लक 3. आता यातून 4 कॉमन निघलेत म्हणजे इथं 1 शिल्लक आहे. मग हे लिहून घ्यायचं आहे एक्स क्यूब मायनस 5. आता हे सगळ्याचे सगळे कॉमन निघले. इथं काही शिल्लक नाही, इथं काही शिल्लक नाही ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय हे आहे तसंच एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे कॉमन काढलेले आहे तसंच लिहून घ्यायचे. 3x स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 इन द ब्रॅकेट हा 5 याला मल्टिप्लाय करून घेऊयात. 5 एक्स क्यूब प्लस 5 इंटू 3 15 मायनस 3 याला मल्टिप्लाय करून घेऊयात. 3x क्यूब मायनस 3 इंटू मायनस मायनस प्लस होईल 3 इंटू 5 15 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6 ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 3x स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर
एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 ब्रॅकेट कंप्लीट इन द ब्रॅकेट. आता 5x क्यूब, आता हे मायनस 3x क्यूब प्लस 15 प्लस 15 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय हे आहे तसंच एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6. आता हे थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 3x स्क्वेअर एक्स क्यूब प्लस 3 स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता 5x क्यूब मायनस 3x क्यूब इथं राहील 2x क्यूब आणि 15 प्लस 15 इथं येईन प्लस 30 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6. आता एक्स क्यूब प्लस 3 आणि इथं पण एक्स क्यूब प्लस 3 आहे म्हणून हे 2 याला कॅन्सल होतील, इथं 4 शिल्लक राहील. मग आता हे लिहून घेऊयात 3x स्क्वेअर. मग इथं काहीच शिल्लक राहणार नाही, मग हे पुढचं लिहून घेऊयात एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4. हे पुढचं आहे तसंच 2x क्यूब प्लस 30 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3. आता इथे 2 कॅन्सल झाले म्हणजे इथं राहील 4 ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच लिहून घ्यायचं 3x स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4. आता इथं 2 कॉमन निघू शकतो म्हणून आपण इथं 2 कॉमन काढूयात. 2 मग इथं शिल्लक राहील एक्स क्यूब प्लस, आता यातून 2 कॉमन निघला म्हणले इथं 15 शिल्लक राहणार 15 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 4. आता इथं 2 आहे, आता इथं 3 आहे, हे मल्टिप्लाय करून घेऊयात. इथं राहील मग 6 3 इंटू 2 6x स्क्वेअर. आता हे लिहून घेऊयात, पहिल्यांदा हे लिहून घेऊयात एक्स क्यूब प्लस 15 इंटू हे आहे तसंच एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 4 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 4 ब्रॅकेट कंप्लीट. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता पुढचा प्रॉब्लेम आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट त्याचं पॉवर 3. आता याला पण आपल्याला प्रोडक्ट रूल यूज करावा लागणार आहे कारण इथं मल्टिप्लाय आहे म्हणून. प्रोडक्ट रूल आहे डी डिवायडेड बाय डी एक्स यू इंटू व्ही, म्हणजे इथं मल्टिप्लाय आहे म्हणून यू इंटू व्ही. आता व्ही कॉन्स्टंट आपला डेरिव्हेटिव्ह यूचा घ्यायचा आहे प्लस यू कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह व्हीचा घ्यायचा आहे. आता इथं व्ही म्हणजे पहिली टर्म असते आणि यू म्हणजे दुसरी टर्म असते. तर आता ह्या फॉर्म्युल्यानुसार हे लिहून घेऊयात. मग आता व्ही कॉन्स्टंट म्हटल्यावरती हे कॉन्स्टंट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह आपल्याला यूचा घ्यायचा आहे म्हणजे हा यू आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब प्लस यू कॉन्स्टंट म्हणजे हा कॉन्स्टंट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब. आता आपल्याला व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. व्ही आहे आपला 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता हे झालं आहे. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. आता याची थोडीशी फोड करूयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर डी डिवायडेड बाय डी एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब. आता यातल्या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डी डिवायडेड बाय डी एक्स 1चा डेरिव्हेटिव्ह प्लस आहे तसाच त्यानंतर डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर याचा स्क्वेअर काढून टाकून फक्त कॉसचा म्हणजेच डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स. आता याची फोड करून झाली. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. इथं जागा नाही इथं लिहिते मी प्लस हे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब डी डिवायडेड बाय डी एक्स. आता हे लिहून घेऊयात 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता याची फोड झालेली आहे. आता याची फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर डी डिवायडेड बाय डी एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब. आता इथं 1 आहे, हे कॉन्स्टंट आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस
आता याचा डेरिव्हेटिव्ह डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअर एक्स मल्टिप्लाय डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. हे प्लस आहे तसंच. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे खाली लिहून घेते. डी डिवायडेड बाय डी एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता यातला प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स 1चा डेरिव्हेटिव्ह. हे प्लस आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स साइन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आणि आता इथं स्क्वेअर आहे म्हणून हा स्क्वेअर काढून फक्त साइनचा डेरिव्हेटिव्ह डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता ही आपली फोड करून झालेली आहे. आता आपण ही सॉल्व करून घेऊयात. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. मग 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता यानुसार इथं यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणून इथं 3 इन द ब्रॅकेट. हे आहे तसंच 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आता 3 मायनस 1 म्हणजे इथे 2 आणि हे आहे तसंच. आता याचा डेरिव्हेटिव्ह फक्त डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. हे डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन द ब्रॅकेट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी पण आपण ह्या फॉर्म्युल्याचा यूज करणार आहोत. आता इथं मग यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून इथं मग 2 इन द ब्रॅकेट. हे आहे तसंच 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इन द ब्रॅकेट 2 मायनस 1 1 येईल. इथं आता हे बाकीचं खालचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. तो 0. आता इथं प्लस हे आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स साइन स्क्वेअर एक्स. आता हे पण आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याच्यासाठी आणि याच्यासाठी पण हाच फॉर्म्युल्याचा यूज करणार आहे कारण इथं स्क्वेअर आहे म्हणून. आणि आता इथं लिहून घेऊया. ते आहे तसंच इन द ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट. हा 3 आहे तसाच 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट. आता इथं यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून हा 2. इथं कॉस आहे तसाच कॉस एक्स आहे तसाच आणि 2 मायनस 1 1 येईल. मी आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन द ब्रॅकेट. हे आहे तसंच 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. आता याच्यासाठी पण आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहोत. आता इथं यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून आता इथं 2 आहे तसाच इन द ब्रॅकेट साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट 2 मायनस 1 इथं 1 येईल म्हणून हे आहे तसंच आणि हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेणार आहोत आणि हे सॉल्व करून घेणार आहोत. याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स आणि याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. मग आता हे फॉर्म्युल्यानुसार लिहून घ्यायचं. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर 3 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर 2 कॉस एक्स. आता याच्यानुसार हे मायनस याचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स. हे आहे तसंच प्लस इन द ब्रॅकेट आहे तसंच 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 2 साइन एक्स. आणि आता इथे साइन एक्स आहे म्हणून साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणजे इथं मल्टिप्लाय कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहून घेऊयात. इन द ब्रॅकेट हा 3 इथं स्टार्टिंगला लिहून घेऊयात. मग हे लिहून घेऊयात 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर.
मग आता हे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता इथं हे मायनस हा 2 आहे तसंच. त्याच्यानंतर हे साइन एक्स आणि इंटू कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस. आता हे पण असं आहे तसंच हा 2 स्टार्टिंगला लिहून घ्यायचा. नंतर हे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर हे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब आणि हे आहे तसंच 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण साइन एक्स इंटू कॉस एक्स याच्याऐवजी हे लिहूयात 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. मग याच्या आणि याच्याऐवजी आपण हे लिहून घेऊ शकतो साइन 2 थिटा, कारण इथं साइन एक्स इंटू कॉस एक्स आहे म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा आहे, म्हणून ह्या दोन्हींच्या ऐवजी आपण हे लिहून घेऊयात. मी हे आहे तसंच लिहून घ्यायचे 3 इन द ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर आणि याच्याऐवजी साइन थिटा हा मायनस आहे तसाच साइन 2 थिटाच्या ऐवजी एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस हे आहे तसंच 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब आणि याच्याऐवजी पण साइन थिटा साइन 2 एक्स आहे तसंच ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण यातून कॉमन काढूयात हा आणि हा यातून कॉमन काढूयात. इथं स्क्वेअर आहे आणि इथं एक आहे म्हणजे आपण एक बाहेर काढू शकतो, एक कॉमन काढू शकतो. म्हणून आता हा एक आपण कॉमन घेऊयात 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स हे कॉमन बाहेर निघले यातून. त्याच्यानंतर यातून आणि यातून पण कॉमन काढूयात. इथं स्क्वेअर आहे आणि इथं क्यूब आहे म्हणजे इथं स्क्वेअर कॉमन येऊ शकतो 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर इथं साइन 2 एक्स आणि इथं साइन 2 एक्स आहे म्हणजे हे पण बाहेर काढू शकतो आपण साइन 2 एक्स इन द ब्रॅकेट. आता यात काय शिल्लक राहिलं हा मायनस हा 3 आहे तसाच. त्यानंतर इथं स्क्वेअर आहे आणि इथं 1 आहे म्हणजे इथं हा एक शिल्लक राहिला आहे. इथं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. त्यानंतर हा पूर्ण बाहेर आलेला आहे, इथं काही शिल्लक नाही, इथं पण काही शिल्लक नाही म्हणजे ब्रॅकेट कंप्लीट. हे प्लस आहे तसंच इन द ब्रॅकेट हा 2 आहे तसाच. त्यानंतर हा बाहेर आलेला आहे पूर्ण. त्याच्यानंतर हा शिल्लक आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स शिल्लक आहे आणि हा बाहेर आलेला म्हणजे इथं काही शिल्लक नाही ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर साइन 2 एक्स. आता हे याला मल्टिप्लाय करून घेऊया 3 इंटू 3 मायनस 3 मायनस प्लस मायनस 3 इंटू साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस हे याला मल्टिप्लाय करून घेऊयात 2 इंटू 1 2 प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता हे मल्टिप्लाय करून झालं आहे. आता थोडंसं सिम्प्लिफाय करून अजून लिहून घेत हे साइन 2 एक्स पहिल्यांदा लिहायचं स्टार्टिंगला साइन 2 एक्स. आता हे लिहून घेऊयात 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर इन द ब्रॅकेट. आता हे पण याची ॲडिशन करून घेऊयात मायनस 3 हा इथं प्लस 2 आहे म्हणून इथं प्लस 2 इथं हे मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स आणि हे प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे साइन 2 एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 3 प्लस 2 म्हणजेच याचा आन्सर येईल -1. आता याचं -1 आन्सर आल्याच्यानंतर हे आहे तसंच -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस हे 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता हे आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. याच्यासाठी आपण एक बेसिक फॉर्म्युला वापरूयात 1 मायनस साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स म्हणजे याच्याऐवजी आपण हे लिहून घेऊयात. मग आता हे आहे असंच लिहून घ्यायचं आहे
साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर x 1 प्लस कॉस स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 1 मायनस 3 साइन स्क्वेअर x प्लस आता हा 2 आहे तसाच इन द ब्रॅकेट कॉस स्क्वेअर एक्सच्या ऐवजी आपण हे घेणार आहोत 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, कारण इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं स्क्वेअर घेणार आहोत आपण. मग इथं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. मग आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर इन द ब्रॅकेट मायनस 1 मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स प्लस हे याला मल्टिप्लाय करून घेऊयात. इथं 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. साइन 2x 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर इन द ब्रॅकेट. आता इथं मायनस 1, आता इथं प्लस 2, हा मायनस 3 साइन स्क्वेअर एक्स आहे तसंच इथं परत मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे असंच लिहून घ्यायचं आहे. साइन 2x ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर मायनस 1 प्लस 2 याचा आन्सर येईल 1. इथं मायनस आहे तसाच. आता इथं मायनस 3 मायनस 2 इथं दोन्ही मायनस मायनस आहे म्हणून याचा आन्सर येणार आहे मायनस 5 आणि हे साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स आहे तसंच. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. सहावा प्रॉब्लेम आहे रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता याचा आपण आन्सर बघूयात. याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज, कारण इथं ॲडिशन आहे म्हणून याला कोणताही प्रोडक्ट रूल किंवा क्वेश्चन रूल अप्लाय होणार नाही, म्हणून याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घ्यायचा आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स रूट कॉस एक्स प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स रूट कॉस रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण ह्या दोन्हींची थोडीशी फोड करूयात. पहिल्यांदा याची फोड करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स रूट कॉस एक्स आहे तसंच इंटू डी डिवायडेड बाय डी एक्स, हे रूट काढून फक्त कॉसचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस याची फोड झालेली आहे. आता याची फोड करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. रूट कॉस रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू हे ब्रॅकेट काढून फक्त कॉस रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉट रूट एक्स. आता हा कॉस काढून फक्त ह्या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स रूट एक्स इज इक्वल टू 1 टू रूट एक्स. आपण याच्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. आता हे ह्या फॉर्म्युल्यानुसार लिहून घ्यायचं आहे. 1 2 आहे तसंच रूट एक्सची व्हॅल्यू कॉस एक्स आहे, कॉस एक्स हे आहे असंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स प्लस आता हे पण ह्या फॉर्म्युल्यानुसार लिहून घेणार आहोत आपण. आता इथं 1 डिवायडेड बाय 2 रूटची व्हॅल्यू आहे कॉस रूट एक्स म्हणजेच रूट कॉस रूट एक्स, हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस रूट एक्स आणि याच्यासाठी पण हाच फॉर्म्युला आहे म्हणून इथं पण याचं डायरेक्ट आन्सर लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय 2 आणि एक्सची व्हॅल्यू आहे रूट एक्स. आता हे झालेलं आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. आता आपण हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय 2 रूट कॉस एक्स ब्रॅकेट कंप्लीट
आता याचा डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन एक्स ब्रॅकेट कंप्लीट हे आहे असंच प्लस 2 रूट कॉस रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. याचा पण डेरिव्हेटिव्ह हाच येणार आहे कारण इथं पण कॉस एक्स आहे म्हणून याचा येणार मायनस साइन आणि इथं एक्सची व्हॅल्यू आहे रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट 1/2 रूट एक्स. आता आपण हे मल्टिप्लाय करून घेऊयात. हे मायनस साइन एक्स डिवायडेड बाय हे 2 रूट कॉस एक्स हे मायनस हे प्लस इथं मग मायनस होईल मायनस हे साइन रूट एक्स आहे तसंच हे आहे तसंच लिहून घ्यायचं 2 रूट कॉस रूट एक्स इंटू 2 रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याला अजून थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 2 रूट कॉस एक्स मायनस साइन रूट एक्स डिवायडेड बाय हा 2 याला मल्टिप्लाय करून घेऊयात. इथं 4 हा रूट इथं लिहून घेऊयात रूट एक्स आणि हे आहे तसंच लिहून घ्यायचं इंटू कॉस रूट एक्स. हे आपलं फायनल आन्सर आहे. पुढचा प्रॉब्लेम आहे लॉग सेक 3x प्लस टॅन 3x. आता आपण हे डायरेक्ट सॉल्व करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता आपण याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. डी डिवायडेड बाय dx लॉग सेक 3x प्लस टॅन 3x. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊया. डी डिवायडेड बाय dx लॉग सेक 3x प्लस टॅन 3x. डी डिवायडेड बाय dx हा लॉग काढून टाकून फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे सेक 3x प्लस टॅन 3x. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे डी डिवायडेड बाय dx लॉग सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय dx सेक 3x प्लस डी डिवायडेड बाय dx टॅन 3x. याची आपण अजून थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे डी डिवायडेड बाय dx लॉग सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय dx सेक 3x इंटू आता सेकचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे आपल्याला फक्त 3xचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे डी डिवायडेड बाय dx 3x प्लस आता याचा डेरिव्हेटिव्ह डी डिवायडेड बाय dx टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे आपल्याला फक्त 3xचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी डिवायडेड बाय dx 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण ही सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय dx लॉग x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय x. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार लिहून घेऊयात. इथं एक्सची व्हॅल्यू आहे सेक 3x प्लस टॅन एक्स. मग आता इथं लिहून घेऊयात 1 डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे डी डिवायडेड बाय dx सेक 3x इंटू डी डिवायडेड बाय dx 3x प्लस डी डिवायडेड बाय dx टॅन 3x डी डिवायडेड बाय dx 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय dx सेक x इज इक्वल टू सेक x इंटू टॅन x. मग आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे 1 डिवायडेड बाय सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता याचा डेरिव्हेटिव्ह सेक इथं एक्सची व्हॅल्यू आहे 3x मग इथं 3x इंटू टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं 3 कॉन्स्टंट आहे म्हणून हा बाहेर येणार
डी डिवायडेड बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह फक्त, प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन 3x. इथं पण 3 कॉन्स्टंट आहे म्हणून 3 बाहेर येणार, डेरिव्हेटिव्ह फक्त एक्सचा, ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. 1 डिवायडेड बाय सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट, सेक 3x इंटू टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट इंटू 3 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणून इथं मल्टिप्लाय 1 प्लस डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट इंटू 3 इथं याचा डेरिव्हेटिव्ह 1 मल्टिप्लाय 1. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. मग आता हे आपण आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट, सेक 3x इंटू टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट, हा 3 आहे असाच, प्लस टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू आहे 3x आहे तशीच, आणि हा 3 मल्टिप्लाय आहे तसंच, ब्रॅकेट कंप्लीट. आता यातून आपण कॉमन काढूयात. यातून 3 आणि यातून 3 कॉमन निघेल म्हणून आपण आता 3 कॉमन काढून घेऊयात. त्यानंतर इथं सेक स्क्वेअर 3x आहे आणि इथं सेक 3x आहे म्हणून एक सेक 3x कॉमन निघेल. मग आता हे उरलेले शिल्लक आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊयात. 1 डिवायडेड बाय हे आहे तसंच सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हा कॉमन निघला आहे म्हणून इथं शिल्लक फक्त टॅन 3x, 3 पण कॉमन निघला आहे, इथं प्लस इथं शिल्लक आहे फक्त सेक 3x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे याला मल्टिप्लाय करून घेऊयात. हे 3 सेक 3x आहे तसाच इन द ब्रॅकेट, हे टॅन 3x हा प्लस सेक 3x डिवायडेड बाय हे आहे तसंच सेक 3x प्लस टॅन 3x ब्रॅकेट कंप्लीट. हा सेक 3x प्लस टॅन एक्स हा सेक 3x प्लस टॅन एक्सला कॅन्सल झाला. मग इथं शिल्लक राहिलं 3 सेक 3x. हे याचं फायनल आन्सर आहे 3 सेक 3x.